काशेवाडी परिसरातील आगीत बाधित कुटुंबाला थेट मदतीचा हात देत माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन रशीदभाई शेख यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे। पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी येथील भीमाले कॉम्प्लेक्समधील नव्या मजल्यावरील एका सदनिकेत शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या घटनेची माहिती मिळताच माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन रशीदभाई शेख यांनी तात्काळ त्या कुटुंबाच्या घरी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। केवळ पाहणीपुरते न थांबता सदनिकेच्या दुरुस्ती व आवश्यक कामांसाठी त्यांनी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली असून संबंधित काम तात्काळ सुरू करण्यात आले आहे। संकटाच्या क्षणी कोणताही गाजावाजा न करता मदतीसाठी तात्काळ धावून जाणारे नेतृत्व म्हणजेच हाकेला धावणारे नेतृत्व रशीदभाई शेख, अशी भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। मानवीय दृष्टिकोन, तात्काळ निर्णय आणि कृतिशील नेतृत्वामुळे आगीत बाधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। आपण भीमाले कॉम्प्लेक्स या ठिकाणी आलेलो आहे 9व्या मजल्यावरती। ताई, आपलं नाव सांगा आणि काय झाले आपल्या घरामध्ये? माझं नाव नम्रता रोशन चव्हाण। अचानक 30 तारखेला काय कारणामुळे आग लागली माहिती नाही, पण त्या आगीमध्ये सगळं नुकसान झालं। माझ्या घरातलं कपडे, मुलांचे शाळेचे युनिफॉर्म, दप्तर वगैरे सगळंच खराब झाले। आता म्हणजे पूर्ण घरातच माझ्या हे झालेलं आहे। आता हळूहळू त्यातून नाही का प्रयत्न करतोय आम्ही सावरण्याचा। मला आता त्यांनी थोडीफार जरी मदत केली तरी माझी परिस्थिती सुधारल्यानंतर मी परत करेन, म्हणजे नाही का मला यावेळेला जर साथ दिली तर जसे माझ्याकडे येतील ना पैसे मी परत करेन सर, सगळी तुमची जी काही मदत असेल ती। पण आता सध्या तरी नाही का म्हणजे मला आज एवढं निवडणुकीचा एवढा प्रचार चालू असताना त्यांना जशी माहिती मिळाली तसं ते सगळा प्रचार सोडून ते लगेच आता तुमच्यासाठी समक्ष तुमच्या घरात त्यांनी भेट दिली। जसं आता ताईंनी सांगितले की माझी जी आत्ताची परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये मला मदत करा, मी परत फेड करणार आहे। परंतु रशीदभाई यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की मी जी काही पण मदत करेल ती बंद करणार आहे, मी कोणाला दाखवण्याकरता किंवा परत फेडीसाठी मी मदत करणार नाही आहे, असं रशीदभाईचं म्हणणं आहे। तर रशीदभाई, आपल्याला उद्या 100% आपल्याला जी मदत लागणार आहे ती 1-2 दिवसापर्यंत पोहोचवणार। तुमचे खूप खूप उपकार, कारण मी त्यांना भेटून अवघे 3-4 तास झाले पण ते स्वतःहून मदतीला माझ्या धावून आले। तुम्हाला खात्री होती का रशीदभाई शेख यांच्याकडून मला मदत मिळेल म्हणून, आणि ते स्वतःहून तुमच्या घरी येतील, तुम्हाला अशी खात्री होती का? मदतीपेक्षा ते स्वतःहून आपुलकीने स्वतःहून भेटायला आले, मला एवढा आधार दिला, तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे। आणि मला फातिमा त्यांनी विश्वास पण दिला होता की ते मदत करतील नक्की म्हणून, आणि मी त्यांचं ऐकलं पण होतं खूप। पण ते आलेत, मला ह्याचं म्हणजे खूप मोठा आधार वाटला की नाही। ठीक आहे, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो।